हॅलो. 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 हा, नमस्कार सर. हा, बोला. सर, माझं नाव रशिका आहे हा, बोला. आणि मी सी वोटर रिसर्च ऑर्गनायझेशन मधनं बोलत आहे. तर सरकारचे जे कामकाज आहेत ना, त्याबद्दल 2-3 मिनिटाचा सर्व्हे कॉल केलाय, तर प्लीज बोलू शकता का हो सर तुम्ही? हा, बोला. तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता सर? बुलढाणा. बुलढाणामध्ये कुठे मतदान करता मग? सिंदखेड राजा मतदारसंघ. सिंदखेड राजा ना? हम्म. सिंदखेड. आणि सिंदखेड वय राजा. किती सर? हा, हो हो हो. वय किती आहे तुमचं? 33. यावेळी तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता आहे सर? म्हणजे महत्वाची समस्या? महत्वाची समस्या आहे की भ्रष्ट आणि अभ्रष्ट जे म्हणत होते की भ्रष्ट आहे ते भ्रष्टांना एकत्र घेऊन येऊन का करतायत तीच सगळ्यात मोठी समस्या आहे. म्हणजे नेमका भ्रष्टाचारी कोण आणि भ्रष्टाचारी नेमका धुतल्या तांदळाचा कोण हे ओळखणं सगळ्यात मोठी समस्या आहे. असं म्हणता येईल का सर, सरकारी कामातील भ्रष्टाचार आणि स्थानिक भ्रष्टाचार? सगळ्याच गोष्टीचा सर्वच. अच्छा. हम्म. तर महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्री बनवण्यासाठी सर्वाधिक पसंतीचा उमेदवार कोण आहे? सध्या तर कोणताच नाही. जसे एकनाथ शिंदे, देवेंद्र. सगळे एका ताटात बसून खातायत, त्याच्यामुळे कोणाला चांगलं म्हणायचं कोणाला वाईट म्हणायचं, सगळे सारखेच. तर काय आपण शिवसेना भाजपा युतीच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारशी तुम्ही नाराज आहेत? मी कोणावरच नाराजही नाही आणि खुशही नाही. आणि त्यात बदल हवा का? म्हणजे सरकार बदलली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का? हा, सरकार बदलली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का सर? ते बदलली तरी काय फरक पडणार, इकडे उठणार तिकडे जाऊन बसणार, त्याच्यामुळे काय बदलली काय नाही बदलली काय, सामान्य लोकांना फक्त चॉकलेट भेटत असतं, बाकी काय नसतं भेटत. तर कोणत्याही निवडणुकीत मतदानाचे अंदाजे किती वेळ आधी तुम्ही मतदान करण्याचे ठरवता? किती महिने अगोदर? मतदान करण्याचं असं मतदान तर नेहमी दरवर्षी तो हक्क बाजवा, म्हणजे हे तर करावंच लागेल ना, हक्क बजावाच लागेल ना, त्याच्यामुळे ठरवायचं. किती महिने अगोदर पहिले विचार करता, म्हणजे यांना मतदान करू बा म्हणून असं विचारताय? असं विचार करा, आता ते तसं 1 महिन्या अगोदर का 2 महिन्या अगोदर असं सांगू शकत नाही, कधी काय होईल काहीच सांगू शकत नाही. इथं रोज खुर्च्या बदलतायत, रोज झेंडे बदलतायत, त्याच्यामुळे कोणाला करायचं, ज्याला करायचं नाही म्हणलं की तो तिकडे जातो, ज्याला करायचं म्हणलं तो दुसरीकडे पळून जातो, त्याच्यावर काही सांगू म्हणजे शकत नाही. तरी मतदानाच्या दिवशी तुम्ही एक ठरवून मतदान करून देता, बरोबर आहे? माझं फिक्स असतं मॅडम मतदान नोटाला. हा, ठीक आहे. तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात केलेल्या विकास कामांना घेऊन सध्याच्या राज्य सरकारच्या कामाचे मूल्यांकन कसे करता? चांगले, सरासरी की वाईट? सरासरी. तुमच्या लोकसभा मतदारसंघातील खासदाराची कामगिरी आणि त्यांना पुन्हा एकदा निवडून आणण्याबद्दल तुमचे मत काय आहे? खासदाराच्या कामांना तुम्ही खुश आहात की नाखुश आहात सर? खासदार आतापर्यंत आम्ही फक्त मतं दिली, आतापर्यंत खासदाराला एकदाही बघितलं नाही की आमच्या गावामध्ये येऊन आढावा घेतलेला. मला कळतं तसं. तर पुन्हा एकदा तेच जिंकून यावे असं वाटतंय की कोणी दुसरे जिंकावं असं तुम्हाला वाटतंय? आता खासदार कोणता जिंकायचा राहिला, आता खासदार तर झाला आणि जिंकून आलाच ना. बरोबर. तुमच्या विधानसभा मतदारसंघातील आमदाराची कामगिरी आणि त्यांना पुन्हा एकदा निवडून आणण्याबद्दल तुमचे मत काय आहे सर? आमदाराच्या कामात तुम्ही खुश आहात की नाखुश आहेत? आमदार तर सगळे पडले पाहिजेत. मी तर सगळ्या लोकांना एकच विनंती करेल की यावेळेस नोटाला द्या म्हणून, कुणालाच देऊ नका. सगळ्या हरामखोरांना गरीब हे करा. अच्छा. तर कोणी दुसरे आमदार पाहिजेत की म्हणजे तेच पाहिजेत सर आता तुम्हाला? कोणीच नकोय, सगळे जे आले ते सगळे एकमेकांच्या ताटाखालचे होत आहेत. त्याच्यामुळे सरळ जनतेला तर मी विनंती करेल की नोटाला मतदान करा, म्हणजे सगळ्यांना कळेल की आपली अवकात काय आहे म्हणून. तर तुमच्या विचारांनी महाराष्ट्रातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा यापैकी कोणता मुद्दा सर्वात अधिक प्रभावित करेल? मराठा आरक्षण, झोपडपट्टी भागाचा पुनर्विकास, या मग राज्य सरकारचे कामकाज आणि याद्वारे चालवलेल्या जाणार सध्याची योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम, सरकारी रुग्णालयाची अवस्था, या मग पर्यावरणीय मुद्दे जसे जंगलतोड, प्राणी पक्ष्याच्या विविध प्रजातींना होणारी हानी, वायू प्रदूषण इत्यादी, राष्ट्रवादी फूट आणि दरार, राज्याची आर्थिक स्थिती, या मग 2024च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएची कामगिरी. कोणता मुद्दा वाटतंय सर? एकही मुद्दा आमच्या कामाचा नाही. आम्हा शेतकऱ्यांना फक्त एकच पाहिजे, हमी भाव भेटला पाहिजे आम्हाला. आमच्या पिकाला योग्य तो न्याय जर आम्हा शेतकऱ्यांना भेटला तर सगळ्या गोष्टी चांगल्या. आम्हाला बाकीच्या येऊन काही घेणं देणं नाही. बरोबर. आम्ही शेतकरी मरतोय त्याच्यामुळे बाकीच्यांना कोणाला काही फरक पडत नाही, त्याच्यामुळे बाकीचे मेले बी तर आम्हाला काही फरक पडत नाही. तर आता मी तुम्हाला एक वेगळाच प्रश्न विचारू इच्छित आहे. एखाद्या पक्षाच्या नेत्याला समर्थन देण्यासाठी विसरलात आणि हे सांगा की कोणती अशी पार्टी आहे की ज्याची तुम्ही नफरत किंवा अत्यधिक नापसंत करता, की काही झालं तरी तुम्ही कधी समर्थन करणार नाही? अशी कोणतीच पार्टी नाही की ज्या पार्टीमध्ये चांगले माणसं नाही. अशी कोणतीच पार्टी नाही ज्याच्यामध्ये
म्हणजे खराब माणसं नाही. प्रत्येक पार्टीमध्ये खराब माणसं आहे. मी पार्टीला बघून मतदान करत नसतो. मी माणसाला बघून माणसाला बघून मी हे करत असतो. त्यामुळे मला जो माणूस चांगला वाटला त्या माणसाला मी बोलतो, त्याविषयी चांगला म्हणतो. जो खराब असेल तर खराब असतं. पक्ष म्हणून असं मी कोणाकडेच बघत नाही. मी माणूस म्हणून बघत असतो. ठीक आहे सर. तुमच्यानुसार सत्ताधारी शिवसेना भाजप सरकारद्वारे सुरू केलेली कोणती योजना मतदारांना पार्टीच्या पक्षामध्ये आकर्षित करेल? महाशेतकरी योजना, लेक लाडकी, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, महाराष्ट्र आदमी आवास योजना, झाकीर हुसेन मदरसा आधुनिक योजना, की माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान, की माझी लाडकी बहीण योजना? आता सध्याच्या घडीला फक्त मतं मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा बोबाटा चालू आहे. पण खरं काय, किती पैसा कधी येईल ते खरं. आणि बाकीच्या ज्या योजना सांगितल्या त्या पहिल्यांदाच आम्ही ऐकतोय. सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतच नाही. बरोबर सर. तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीशी संबंध जोडल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप अधिक चांगली कामगिरी करेल असं तुम्हाला वाटते का? काहीच सांगू शकत नाही. किती शिक्षण झालं सर तुमचं? माझं शिक्षण BA झालेलं आहे. BA मध्ये ग्रॅज्युएशन केलं का मग? हो. आणि काम काय करता सर आता तुम्ही? मी शेती आहे. शेती करतो. तुम्ही शेतीचे मालक आहेत, बरोबर. हो. आणि महिन्याचं इन्कम किती आहे सर तुमच्या परिवाराचं तरी? माझं महिन्याचं इन्कम जास्त काही नाही. 2 एकर शेत आहे. वर्षाकाठी जवळपास रोज मजुरी करून माझं जे काय उदरनिर्वाह भागून 40-50 हजार रुपये वर्षाला मागे राहतात. इन्कम मागे राहतं. अच्छा, म्हणजे 6 ते 10 हजार रुपये महिना पकडू शकतो का आपण? हो. आणि तुम्ही कोणत्या जातीचे असे? दलित, हरिजन, आदिवासी, इतर मागासवर्गीय, सवर्ण, हिंदू, मुसलमान, इसाई अशी? जात कशासाठी लागते मॅडम? सर आपण कसं कोणताही फॉर्म फिलअप करतो की नाही तर त्याच्यामध्ये टाकावं लागते. तर सेम आमच्याकडे पण जे आम जनतेची जे काही समस्या आहे ती आम्हाला समोर पाठवावं लागते, म्हणून मी विचारलं. तुम्ही असं वाईट नका मानू. जात म्हणून फक्त माणूस म्हणून टाकू शकता. जात म्हणून नाही बाकी सांगू शकत मी तुम्हाला. अच्छा, तर तुम्ही नाही सांगू शकत. जसे SC, ST, OBC, जनरल असं काही सांगू शकता? जी माझी जात आहे, माझी माणुसकी म्हणून जात आहे. शेतकरी माझा धर्म आहे आणि माणुसकी ही माझी जात आहे. त्याच्यामुळे बाकी याच्या व्यतिरिक्त मी काही नाही सांगू शकत. सर 2019च्या विधानसभा निवडणुकीत आपण कोणत्या पक्षाला मतदान केले? नोटा. जर आज विधानसभेची निवडणुकी झाली तर तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान कराल? नोटा. 2024च्या लोकसभा निवडणुकीत आपण कोणत्या पक्षाला मतदान केले? नोटा. आणि जर आज लोकसभेची निवडणुकी झाली तर तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान कराल? पुढच्या वेळेस 100% नोटालाच करावं लागेल. कारण की कोणताही जर म्हणलं की तेच उमेदवार आहे, त्याच्यामुळे कोणाला केलं तरी ते एकच होणार आहे. त्याच्यामुळे नोटा आपलं बरं आहे. तर सी वॉटर रिसर्च कंपनीमध्ये तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद सर. तुमचं नाव काय आहे सर? माझं नाव दत्तात्रय सानप. दत्तात्रय सानप. तर ज्या प्रकारे मी तुमच्याशी बोलली आहे हा सर्वे सर महिलांसाठी सुद्धा आहे. ते एखादी महिलाचा तुमच्याकडून मला नंबर भेटू शकेल का की त्यांचंही मत मी ऐकू शकू बा म्हणून? नाहीच मॅडम. तर सी वॉटर रिसर्च कंपनीमध्ये तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. इथेच आपला सर्वे समाप्त झाला. धन्यवाद सर.